नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघत आहोत CETचे काही महत्त्वाचे MCQ क्वेश्चन्स. आज आपण बघत आहोत राज्यशास्त्रामधील धडा पहिला, संविधानाची वाटचाल. इतिहासाचे जे धडे आहेत ते मी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही व्हिडिओ बघून घ्या. आता काही प्रश्न बघू. सोडवलेले प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी टिंबटिंब जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 50%. जे 1 नंबरच्या प्रश्नाखाली स्पष्टीकरण दिलेले आहे ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचून घ्या. इतर प्रश्नांचेही वाचून घ्या. प्रश्न क्रमांक 2. पुढील कोणत्या कायद्याद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण केले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, हुंडा प्रतिबंधक कायदा. प्रश्न क्रमांक 3. लोकशाहीचा गाभा म्हणजे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, लोकशाहीचा गाभा म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण. प्रश्न क्रमांक 4. भारतीय लोकशाही संदर्भात कोणते विधान चुकीचे आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली आहे. वस्तुनिष्ठ प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 1. भारतात संविधानानुसार कारभार करण्यास सुरुवात कोणत्या तारखेपासून झाली? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 26 जानेवारी 1950. प्रश्न क्रमांक 2. भारतात लोकशाही विकेंद्रीकरणाचा सर्वात मोठा प्रयत्न टिंबटिंबच्या घटनादुरुस्तीत झाला. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 73 व 74व्या. प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी कोणती लोकांना थेट प्रतिनिधित्व देण्याची व्यवस्था नाही? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, नागरी सेवा. प्रश्न क्रमांक 4. वारंवार होणाऱ्या निवडणुकांमुळे टिंबटिंब. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मतदारांच्या जाणीवा प्रगल्भ होण्यास मदत झाली आहे. प्रश्न क्रमांक 5. भारतीय संविधानानुसार मताधिकारांची व्याप्ती मुळातच टिंबटिंब होती. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, व्यापक. प्रश्न क्रमांक 6. भारतातील मतदार संख्येत झालेला बदल. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, संख्यात्मक व गुणात्मक आहे. प्रश्न क्रमांक 7. विकेंद्रीकरणामुळे सत्तेच्या गैरवापराला जसा आळा बसतो त्याचप्रमाणे टिंबटिंब. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सामान्य जनतेला सत्तेत सहभागी होण्याच्या संधी मिळतात. म्हणजेच विकेंद्रीकरणामुळे सत्तेच्या गैरवापराला जसा आळा बसतो त्याचप्रमाणे सामान्य जनतेला सत्तेत सहभागी होण्याच्या संधी मिळतात. प्रश्न क्रमांक 8. राज्यकारभारात महिला व दुर्बल घटकांचा सहभाग वाढावा म्हणून टिंबटिंब. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2,
राज्यकारभारात महिला व दुर्बल घटकांचा सहभाग वाढावा म्हणून त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 9. टिंबटिंब व टिंबटिंब ही सुशासनाची 2 वैशिष्ट्ये प्रत्यक्षात आणण्यासाठी माहितीचा अधिकार देण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पारदर्शकता आणि उत्तरदायित्व. प्रश्न क्रमांक 10. स्वातंत्र्यानंतरच्या काही दशकात नागरिकांकडे टिंबटिंब म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन होता. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. लाभार्थी. प्रश्न क्रमांक 11. ज्या सामाजिक बाबींमुळे व्यक्तींवर अन्याय होतो तो दूर करणे व व्यक्ती म्हणून सर्वांचा दर्जा समान असतो याचा आग्रह धरणे म्हणजेच. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. सामाजिक न्याय. प्रश्न क्रमांक 12. समावेशिक लोकशाहीमुळे सामाजिक टिंबटिंब कमी होतात. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. संघर्ष. प्रश्न क्रमांक 13. शिक्षण आणि नोकरीपासून दीर्घकाळ वंचित राहिलेल्या समूहांसाठी कशाची तरतूद आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. राखीव जागा. प्रश्न क्रमांक 14. अनुसूचित जाती जमातींवर अन्याय करण्यास टिंबटिंबद्वारे प्रतिबंध करण्यात आलेला आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. कायद्याच्या. प्रश्न क्रमांक 15. आपल्या देशात राजकारण आणि राजकीय संस्था यांच्यातील स्त्रियांचे प्रतिनिधित्व. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. सुरुवातीपासूनच कमी आहे. प्रश्न क्रमांक 16. सर्वात कमी महिला खासदारांची संख्या कोणत्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकात होती. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 1977. प्रश्न क्रमांक 17. सर्वाधिक महिला खासदारांची संख्या कोणत्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकात होती. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 2014. प्रश्न क्रमांक 18. न्यायालयाने संविधानातील तरतुदीचा अर्थ लावताना संविधानातील कोणत्या 2 बाबींना प्राधान्य दिले. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. मूळ उद्दिष्टे आणि संविधानकारांचे हेतू. प्रश्न क्रमांक 19. संविधानात बदल करण्याचा अधिकार कोणास आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. संसदेला. प्रश्न क्रमांक 20. संविधानात बदल करताना टिंबटिंबाला धक्का लावता येणार नाही अशी न्यायालयाने भूमिका घेतलेली आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. संविधानाची मूलभूत चौकट. येथे आपला हा धडा संपलेला आहे. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.